पण हां हां. त्याच्यावरनं अजून लोक पडतील तुम्हाला मी गॅरंटी देतो म्हणे. माझं कसं करायचं? नाही त्यांना म्हणा फक्त मुरुम आहे ना, चिकनी माती नका टाकू त्याच्यात. मुरुमाचे खडे जरी आले तरी ते म्हणजे गाडी सरकणार म्हणजे सरकणार. मुरुमाचे त्यांनी मला स्पष्ट सकाळी तेच सांगितलं. ऐका ना ऐका तुम्हाला ना. पाहिजे तर मी ना हां हां त्यांना लाईनवर घेतो आणि त्यांच्याशी बोलून घेतो. ते म्हणले टाकायचं हां. तर टाकून घेतो. पण उद्या परत काही बडजड झाली तर मग याला जबाबदार कोण? ऐका ना, जबाबदार म्हणजे हे बघा, तुम्ही काय मी काय, जबाबदारी तर आपल्यालाच घ्यावं लागणार आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे का हं. त्या पूर्ण तो रोड जो आहे भाऊनगर पर्यंत म्हणजे तिथून पाटापासून तर भाऊनगर पर्यंत हां हां. त्याच्यात आरसीसी म्हणजे डायरेक्ट सिमेंट कॉन्क्रीटचा रोड तो त्याचे टेंडर पण पास झालेले आहे. अच्छा अच्छा. तो धरलेला आहे. हो. ते विवेकशी पण बोलू ते म्हणजे भाऊ लगेच टेंडर चालू होऊन पास पण झालेले आहे. हो. फक्त एक पावसामुळे आपण थांबलोय म्हणे. नाही नाही, माझी फक्त एवढीच इच्छा होती नायर साहेब, की आत्ता तात्पुरतं आहे ना, जी कच येते बघा, कच बारीक कच येते. जरी येते ना जे सरकून जाईल तिथं ते टिकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हो ना, मी तेच सांगतो ना, मी पवनशी बोलतो, त्याला सांगतो की कच टाक बारीक. लाईव्हवर होतो तुम्ही सांगा. हो हो हो. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाईनवर राहा. आप जिस व्यक्ति से बात हॅलो पवन भाऊ. हां ऐका ना पवन भाऊ, मला आयर साहेबांनी सांगितलं, माझी इच्छा अशी आहे की त्याच्यात मोठमोठे दगडगोटे न टाकता जर आपली कच आणि मुरुम असं जर संमिश्र मिश्रण टाकलं ना, तर निश्चितच त्याच्यावरून सरकणार नाही. आणि अजून एक तुम्हाला अशी रिक्वेस्ट आहे की आपली फाट्यावरची जी मुतारी आहे त्याच्यासमोर एक छोटासा खड्डा आहे. त्याच्यात काय होतं, गाडीचं चाक ओलं होऊन आहे ना, ते त्या किनारीला लागलं की दोन चाकीवाला पडतो. ते आता त्या 2-3 वेळेस आहे ना, 1-2 जण ते टेम्पो चालत असताना ते नेमक्या मागच्या चाकाजवळ पडले. तर तात्पुरत्या स्वरूपात करा. आणि नगरसेवक साहेबांनी सांगितलं की तो रोड मंजूर झालेला आहे. खूप छान गोष्ट आहे ती. हो हो हो, खूप छान गोष्ट आहे ती. पण काय होतं, तिथं जे लेडीज येतात ना, लहान लहान मुलं घेऊन गाडीवर, तर ती खटकीला अटकली का गाडी, ती गाडी अशी व्हायबल होते, चढत नाही वरती. चढत नाही. नाही 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 होणार स्लिप. त्याच्यात चिकन माती टाकली तर स्लिप होईल. बरोबर आहे का नाही? त्याच्यात कच आणि माती वगैरे असं जे मिश्रण करून जर टाकलं दबून तर जाईल 100% दबून जाईल. आणि आपल्याला पूर्ण नाही टाकायचं आहे ते. ती जी खटकी आहे ना, त्याच्यावरून गाडीला धक्का बसणार नाही किंवा उटी लागणार नाही, या हिशोबाने करायचं आपल्याला. आणि काय होतं, ते खड्डा टाळायला गेले का बाजूला आहे ना हे पाट आहे, ती भीती वाटते की गाडीचा तोल जाऊन ती गाडी पाटात नको जायला. बरं, लेडीजला गाडी पाहिजे तशी चालवता येत नाही अजून, बऱ्याच लेडीज अशा आहेत. आणि ते शाळेचा रस्ता तोच आहे, म्हणजे जनता विद्यालय झालं, त्याच्यानंतर भावनगरच्या काही शाळा आहेत तिथं 1-2 जनता विद्यालय झालं याच्या. तर त्याच्यामुळं ती भीती वाटली, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ते. तेवढे 2 कामं जर तुम्ही आज केले तर चांगलं होईल बा. आणि आमच्या नगरसेवक साहेबांनी त्याच्यात जातीने लक्ष घातलं, त्याच्याबद्दल तर मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो. आणि आयर साहेब, ग्रेट सॅल्यूट आहे तुम्हाला, का तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये खूप छान काम करताय बरं का. म्हणजे असा नगरसेवक तिथं पाहिजे होतं. 100% नाही नाही, पण ते सगळ्यांनी जर तुमच्यासारखं केलं ना तर खूप चांगलं आहे. शंभर टक्के नाही, खूप 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 चांगलं काम चालू आहे तुमचं. 100% मला माहिती आहे, असं मला माहिती आहे तुमचं काम. आणि मी ज्या दिवशी तुम्हाला फोन केला त्याच दिवशी मला माहिती होतं का हे काम 100% होणार म्हणजे होणार. परत एकदा मी परत एकदा धन्यवाद व्यक्त करतो आयर साहेब. ओके ओके, धन्यवाद पवन दादा. ओके ओके.